आज भारतात सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत। जगातील अनेक देशातही सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे। पण या देशात दूध आणि ब्रेड पेक्षाही सोने स्वस्त आहे। व्हेनेझुएला या देशात सोन्यात मोठी स्वस्ताई आली आहे। दैनंदिन वापरातील वस्तूंसाठी अधिक पैसा मोजावा लागतोय, पण सोने मात्र स्वस्तात मिळतंय। 2026 च्या सुरुवातीला व्हेनेझुएला मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत भारतीय चलनात जवळपास 181 ते 200 रुपये इतकी होती। म्हणजे 10 ग्रॅम सोन्याची किंमत फक्त 2000 रुपयांपेक्षा सुद्धा कमी। त्यामुळे व्हेनेझुएला मधील सोन्याची किंमत अनेकांसाठी धक्का देणारी आहे। सोन्याची ही स्वस्ताई अनेकांना जगाच्या नकाशावर हा देश कुठे आहे हे शोधायला मजबूर करतीये। पण त्यामागे एका मोठ्या आर्थिक संकटाची छाप आहे, कारण येथील चलन बोलिव्हरची किंमत पूर्णपणे घसरली आहे। चुकीची आर्थिक धोरणे आणि भ्रष्टाचार यामुळे या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे। पण व्हेनेझुएलाच्या अर्क क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सोन्याचा साठा आहे। तेथील राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सोन्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पण आर्थिक निर्बंधामुळे त्यांचा काहीही उपयोग होऊ शकला नाही। त्यामुळे आता या देशात महागाई गगनाला भिडली आहे। इथे दूध जवळजवळ 175 रुपये लिटर व ब्रेड 170 रुपयांपर्यंत पोहोचले आणि सोनं मात्र स्वस्त झालंय। तर मग तुमचा काय विचार आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।